कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई। जालन्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या बुलेट गाड्यांवर शहर वाहतूक शाखेनं कडक कारवाई सुरू केली आहे। आज झालेल्या विशेष मोहिमेत एकूण 24 दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली आहे। बुलेट गाड्यांवर बेकायदेशीररित्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणारे तसेच नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत माहिती देताना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले की ही कारवाई पुढेही निरंतर सुरू राहणार आहे। वाहनधारकांनी आपल्या दुचाकी वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावू नयेत, तसेच बुलेट गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडिफिकेशन करून सायलेन्सर बसवू नयेत असं आवाहन त्यांनी केलं आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम यशस्वीपणे उचलली। आज रोजी आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री आयुष नोपानी सर, जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार आदेशानुसार आज रोजी संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जे मॉडिफाय केलेले बुलेट सायलेन्सर आहे, फटाके फोडून जनतेला त्रास होतो आणि त्या बुलेटवर काही नंबर बनावट नंबर किंवा फॅन्सी नंबर प्लेट आहे, अशा बुलेटवर कारवाई करण्यासंबंधाने विशेष मोहिमेचं आयोजन आज जिल्ह्याभरात करण्यात आलेलं आहे। त्यानुसार शहर वाहतुकी शाखेचे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी शहरामध्ये अशा बुलेटचा शोध घेतला असता आम्हाला 24 बुलेट अशा मिळून आलेल्या आहेत की ज्या बुलेटमध्ये एक तर सायलेन्सरमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलेलं आहे किंवा नंबर प्लेटमध्ये फॅन्सी नंबर प्लेट लावलेला आहे किंवा इतर त्यामध्ये बनावटीकरण केलेलं आहे। अशा सर्व 24 वाहनं आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करतोय। त्यांनी ज्याप्रमाणे गुन्हा केला असेल त्याप्रमाणे त्यांच्यावर दंड आकारण्याची चालू आहे। तक्रार यामध्ये तक्रार सरकारतर्फे आम्ही स्वतः पोलीस अंमलदार आम्ही सरकारतर्फे फिर्यादी होत असतो आणि दंड ज्याप्रमाणे त्यामध्ये त्रुटी असेल त्याप्रमाणे दंडाची रक्कम वाढत असते। नाही, कोणाचाही माझ्यावर दबाव वगैरे आलेला नाही। कायदेशीररित्या कामकाज सुरू आहे, त्यामध्ये कोणाचा त्यामध्ये इंटरफेअर नाही। तर आपण स्वतः आता पाहणी केली, खूपच कर्कश आवाज आहे, तर याच्यावर काय असं कठोर असं निर्बंध वगैरे किंवा काय असं काय कारवाई करणार आहात जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण असतात हे असतात खूपच त्रास होतो? येस, बरोबर आहे। या मॉडिफाय केलेल्या सायलेन्सरमुळे जो आवाज, फटाक्याचा आवाज येतो, ते सायलेन्सर आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार आपण कारवाई करत आहोत। ओके, थँक्यू।